ठाण्यातील घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे। या कामासाठी शुक्रवार 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर या ठिकाणी डागडुजी केली जाणार आहे। त्यामुळे होणाऱ्या वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड पुन्हा एकदा कोंडीवार ठरणार आहे। शुक्रवार 12 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत गायमुख बैरा केंद्र काजूपाडा ते फाउंटन हॉटेल दरम्यान DBM मास्टिक पद्धतीने काम केलं जाणार आहे। त्यामुळे रविवार दिनांक 12 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे। मुंबई जंक्शन जवळून ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरवाडी जंक्शन येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे। ही वाहनं वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूर फाटा तसंच कापूरवाडी उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजूर फाटा या मार्गाने जाण्याचा आदेश वाहतूक शाखेने जारी केला आहे। दरम्यान ठाणे शहरात अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते। या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर भागातील रहिवाशांकडून अनेकदा संताप व्यक्त करण्यात येतो। याविरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं। या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत या बैठकीत अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या। आता घोडबंदर रोडवरील गायमुख रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 12, 13 आणि 14 या दिवशी PWDचं DBMचं काम आणि त्याच्यावर TMCचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्या दरम्यान जे ठाण्याकडनं घोडबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत, म्हणजे 6 चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे 10 चाकी आणि त्याच्यावरची मल्टी ॲक्सल जी गुड्स व्हेकल्स आहेत, त्यांना आपण नारपोली मार्गे डायव्हर्ट करत आहोत। म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली, अंजूर फाटा, चिंचोटी कामन रोड मार्गे ते जाऊ शकतील। दुसरं ते पुढे जाऊन शहापूर, वाशिंद, आबिडगर, वाडा आणि वाडा मनोर रोड मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील। असं त्यांना पर्यायी मार्ग आपण सुचवलेला आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।